नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, परमिट रूम बिअर बार नवीन सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती, विस्तृत माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज चालू केली आहे. आणि त्यातला हा आपला आजचा 7वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम परवाना व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कसा मिळतो, कुठे मिळतो याची माहिती बघणार आहोत. मित्रांनो, बांधकाम परवाना व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला हा तुमच्या गावची ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका तुम्हाला देत असते. ज्या ठिकाणी तुम्हाला 8अ चा उतारा मिळतो त्याच ठिकाणी तुम्हाला बांधकाम परवाना व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळतो. हा काढण्यासाठी एका कोऱ्या कागदावर आपण त्या गावचे, तुमच्या गावचे जे कोण सरपंच असतील, ग्रामविकास अधिकारी असतील किंवा CO साहेब असतील यांना अर्ज करायचा आहे. या अर्जामध्ये तुमचा गट क्रमांक म्हणजे जो 712 वर तुमचा गट क्रमांक असतो तो गट क्रमांक व घर क्रमांक म्हणजे 8अ च्या उतार्यावर जो तुमचा नंबर असतो तो नंबर टाकायचा आहे व संबंधित जागेमध्ये माझे बांधकाम असून मला बांधकाम परवाना व बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्याची प्रत मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज तुम्ही संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद या ठिकाणी करायचा आहे. हा अर्ज करताना एक काळजी घ्या की हा अर्जाची एक झेरॉक्स काढा व झेरॉक्सवर संबंधित लिपिकाची किंवा जर बार्निशी असेल, आवक जावक असेल तर त्याचे आवक जावक जे क्लार्क असतील त्यांची पोच घ्या. ठीक आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर 8-10 दिवसामध्ये बांधकाम परवाना व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळून जाईल. मला काही जणांचे फोन आले की आमच्याकडं बांधकाम परवाना जुना आहे तर तो चालेल का? 92 सालचा बांधकाम परवाना आहे व 94 सालचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आहे तर तो चालेल का? तर उलट, जर तुमच्याकडे सदर जागेचा जुना बांधकाम परवाना व जुना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असेल तर त्याला जास्त वेटेज आहे. म्हणजे तुमच्याकडे जुना असेल कागदपत्र तर त्याला का वेटेज आहे? तर तुम्ही रीतसर त्यावेळेस अर्ज केला, त्या प्रकारे तुम्हाला ग्रामपंचायतीनं परवानगी दिली आणि त्या प्रकारे तुम्ही बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याची नोंद ग्रामपंचायतमध्ये केली. याची नोंद तुम्ही पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमचा 8अ चा उतारा तयार होतो. तुमच्या घराला एक संबंधित नंबर पडतो आणि तुमचा 8अ चा उतारा तयार होऊन तुमचं बांधकाम पूर्ण झालंय अशा प्रकारचे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला त्यावेळेस तुम्हाला दिला जातो. आणि त्यावेळेसपासून तुमच्यावरती घरपट्टी, पाणीपट्टी वगैरे ते सगळे जे कर असतात ग्रामपंचायतीचे ते लागू होतात. जर तुमच्याकडे कितीही जुना बांधकाम परवाना व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला असेल तर तो चालतो. तुम्हाला नवीन पुन्हा आता फ्रेश काढायची अजिबात गरज नाहीये. परंतु ज्यांच्याकडे हे दोन्ही दाखले नाहीयेत त्यांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे रीतसर अर्ज संबंधित ग्रामपंचायतीस किंवा नगरपालिकेस करायचा आहे व एक 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला हे दोन्ही दाखले मिळून जातील. आता ह्या दाखल्यांचे नमुने बरेच जण मागतात. तर आपल्या सॅम्पल फाईलमध्ये जी आपण सॅम्पल फाईल देत असतो त्यामध्ये ह्या दोन्ही दाखल्यांचे नमुने व कशा प्रकारे अर्ज करायचा आहे याचा देखील नमुना दिला आहे. जी लोक सिरियसली परमिट रूम बिअर बार सुरू करू इच्छितात त्यांना माझं पुन्हा एकदा सांगणं राहील की तुम्ही ती सॅम्पल फाईल घ्या व सॅम्पल फाईल घेतल्यानंतर तुम्ही त्या प्रकारे कागदपत्र जमवायला सुरुवात करा. ही 60 पानाची सॅम्पल फाईल आहे ज्यामध्ये परमिट रूम बिअर बारसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचे नमुने आहेत. म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचे जे 15 पॉईंट आहेत जे आता हे आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करतोय यांचे नमुने आहेत. आणि हे डॉक्युमेंट काढण्यासाठी काही डॉक्युमेंट लागतात. उदाहरण द्यायचं झालं तर अन्न भेसळचं लायसन काढायचं आहे. अन्न भेसळचं लायसन तुम्हाला लागतं. परमिट रूम बिअर बारचं लायसन काढायला तुम्हाला अन्न भेसळचं लायसन लागतंय. अन्न भेसळचं लायसन काढायला देखील काही कागदपत्र लागतात जसं की पाणी टेस्टिंग रिपोर्ट, आरोग्याचा दाखला आणि अजून 2-4 डॉक्युमेंट लागतात. त्याचे देखील नमुने दिलेले आहेत.
म्हणजे परमिट रूम बिअर बार काढण्यासाठी तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट, ती डॉक्युमेंट काढण्यासाठी लागणारी डॉक्युमेंट, त्यांचे वेबसाईटचे ॲड्रेसेस, ते कसे कुठे मिळतात, त्यासाठी काय काय लागतं, याची 60 पानामध्ये सगळी विस्तृत माहिती दिली आहे. याशिवाय ह्या आपण सॅम्पल फाईल सोबत गव्हर्नमेंटनं जी 157 नावाच्या डिक्लेअर GR काढलेला आहे, यादी नाही तो GR आहे. यामध्ये असा उल्लेख आहे की सर्व धर्माच्या सर्व देवी देवता, गड किल्ले, महान पुरुष, राष्ट्रीय पुरुष यांची नावासकट 157 नावाची यादी गव्हर्नमेंटनं दिली आहे. मागं पण मी सांगितलं की बऱ्याच जणांनी थोडंसं पैसे वाचवायला, 2-5 हजार रुपये वाचवायला, नको कशाला काय करू, खर्च आपला आपण करू असं म्हणून सगळं केलं आणि वेगवेगळी नावं ठेवली आणि नंतर ती फाईल कलेक्टर ऑफिसमधनं निव्वळ नावांनी चुकीचं असल्यामुळे रिजेक्ट झाली. तर ही गव्हर्नमेंटनं 157 नावाची यादी दिली आहे. ही 157च्या 57 नावाच्या यादीचा GR आपण त्याबरोबर देत असतो. याशिवाय पुढच्या वर्षीच्या लायसन फीचा GR आपण देत असतो. म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 मध्ये जी लायसन फी आपल्याला चार्ज होणार आहे सर्व, म्हणजे FL1 साठी, FL2 साठी, FL3 साठी, तो GRच आहे. 7-8 पानाचा GR आहे. जेवढे म्हणून एक्साईजचे लायसन मिळतात त्या सगळ्या लायसनची त्यामध्ये विस्तृत माहिती आणि त्यामध्ये सगळ्या लायसनची लायसन फी आपण त्यामध्ये गव्हर्नमेंटने समाविष्ट केलेली असती. हा GR देखील आपण देतो. हा GR मला स्वतःला विकत आणावा लागतो. यासाठी 8 ते 10 हजार रुपये खर्च येतो. हा GR देखील आपण देतो. हा जो GR आहे किंवा जो नावाचा GR आहे हा तुम्हाला कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही वेबसाईटवरती किंवा तुम्हाला गव्हर्नमेंटच्या GRचं जे पोर्टल आहे त्या GRच्या पोर्टलवरती देखील मिळत नाही. कारण का लिकर सर्क्युलेशनला लिमिटेशन्स आहेत आणि ही जी माहिती आहे ही ओपन पोर्टलवर, पब्लिक डोमेनवर ठेवता येत नाही. त्यामुळे हे GR देखील मला देखील पैसे देऊन आणावे लागतात. ठीक आहे. पहिली गोष्ट झाली आपण सॅम्पल फाईल दिली, नंतर नावाचा GR देतो, नंतर लायसन फीचा GR देतो, नंतर 42D जो GR आहे तो देतो. हा GR तुम्हाला कदाचित ऑनलाईन अवेलेबल होईल, परंतु तो देखील आपण देतो. याशिवाय परमिट रूम बिअर बार चालू झाल्यानंतर नोकरनामा संदर्भातली जी माहिती आहे, बाकीची माहिती आहे ती देत असतो. याशिवाय आपण चेकलिस्ट देत असतो. याशिवाय जो आपला व्हॉट्सॲपचा पेड ग्रुप आहे, आपला व्हॉट्सॲपचे 2 ग्रुप आहेत. एक व्हॉट्सॲपचा फ्री ग्रुप आहे, त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि त्या व्हॉट्सॲपच्या फ्री ग्रुपमध्ये जवळपास 500पेक्षा जास्त लोक समाविष्ट आहेत. आणि काही व्हॉट्सॲपचा आपला पेड ग्रुप आहे. ह्या व्हॉट्सॲपच्या पेड ग्रुपमध्ये देखील तुम्हाला ती फाईल घेतल्यानंतर समाविष्ट केलं जातं. जर तुम्ही परमिट रूम बिअर बार सुरू करण्यासाठी सिरियस असाल किंवा काढायच्या प्रोसेसमध्ये असाल तर माझी विनंती आहे की थोडे पैसे आत्ता आम्ही चार्ज करू, पण ते वर्थ आहेत. हे थोडेसे पैसे जातील परंतु तुम्हाला लाख मोलाची माहिती मिळेल असं मला वाटतं. ह्या व्हिडिओमध्ये बांधकाम परवाना, बांधकाम पुनर् दाखला याविषयी सांगण्यासारखं जास्त काही नव्हतं. त्यामुळे ही मी थोडीशी सॅम्पल फाईलबद्दल माहिती सांगितली. आणि सिरियसली मित्रांनो तुम्हाला सांगतो, जर तुम्ही सिरियस असाल तर अगदी आवर्जून तुमच्या फायद्याचं मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला सॅम्पल फाईल घेणं अतिशय फायदेशीर ठरणार आहे. याच ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.